पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। सहज निळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ती, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे। तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठे। अकारण करुणावरून आलय भक्तवांछा कल्पतरू, अनंत कृपा सिंधु अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमौली श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या शुद्ध संकल्पामधून संपन्न होत असलेली आपली ही अभंग चिंतन यात्रा, आणि या अभंग चिंतन यात्रेतील सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। मधल्या काही दिवसामध्ये आपली थोडी यात्रा थांबली होती, सगळ्यांना उगाच चिंता लागून राहिली की कसं काय चिंतन थांबलं, कसं काय थांबलं, काही तब्येतीमध्ये काही प्रतिकूलता आली का, पण असं काही झालेलं नाही। दुसरं काही कारण नाही, आळस म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं। त्यामुळे थोडं 2-4-8 दिवस आपली सेवा थोडं थांबली होती, पण पुनश्च आजपासून आपण या चिंतन सेवेला प्रारंभ करतो आहोत। सद्गुरुनाथ ज्ञानोबाराया तुकोबाराया जशी कृपा करतील तशी ही चिंतन सेवा आपण प्रभुचरणी समर्पित करणार आहोत। आपण दिवाळी पाडव्याच्या दिवशी हाच अभंग सेवेसाठी घेतला होता, तोच अभंग तसाच पुढे ठेवावा, कारण आता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा जवळ येतो आहे, आणि आज भगवान श्री पंढरीश परमात्मा ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी पंढरपुराहून आळंदीला आज प्रस्थान झालेलं आहे देवाचं। तर मग संतांचंच वर्णन त्या निमित्तानं आपलं व्हावं या दृष्टीनं हा संतपरच अभंग आपण पुढं सेवेमध्ये ठेवलेला आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा हा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबाराय हे या अभंगाद्वारा संतांच्या दर्शनानंतर जीवनामध्ये झालेला लाभ
काय आम्हाला प्राप्त झालं संतांच्या दर्शनामुळे त्याचं वर्णन करतायत. महाराज म्हणतात, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन ज्या दिवशी आम्हाला झालं तो दिवस आमचा धन्य आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता तुकोबारांनी आज दिवसाला धन्यता दिलेली आहे. काय कारण आहे? तुमच्या आमच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही कशा कशाला धन्यता देतो शास्त्रकारांनी त्याच्यावर बराचसा विस्तार केलेला आहे. शास्त्रकार असं म्हणतात, भू धनपद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृता. कोणाला जमिनीचा लाभ झाला, कोणाला द्रव्य म्हणजे धनाचा लाभ झाला, भूधन पद लाभेन, कोणाला पद प्रतिष्ठा मिळाली की माणसं जीवनामध्ये कृतार्थता अनुभवतात. वास्तविक पाहता पृथ्वीचं जरी राज्य प्राप्त झालं तरी सुद्धा संतांनी मात्र त्या क्षणाला धन्यता दिलेली नाही. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, भू असो, धन असो, पद असो, या सगळ्या गोष्टी नाशिवंत गोष्टी आहेत. आपण समचरणदृष्टी अभंगाचं चिंतन करत असताना त्याचा विस्तार अनिक न लगे माईक पदार्थामध्ये केलेला आहे. हे सगळे माईक पदार्थ आहेत. माईक आहेत म्हणजे एकतर नाशिवंत आहेत आणि दुसरी गोष्ट दुःखरूप आहे. भू म्हणजे जमीन. जमिनीचा लाभ झाला की लोक स्वतःला धन्यता अनुभवतात. पण भानगड अशी आहे की जी भूमी प्राप्त झाली म्हणजे जर आपण स्वतःला कृतार्थ धन्य समजत असू तर एकतर ह्या गोष्टीचा नाश आहे. अर्थात जमिनीचा नाश आहे का? नाही. पण जमीन ज्याच्या नावावर आहे त्याचा एक ना एक दिवस नाश ठरलेलाच आहे. मला सांगा, माणसं म्हणतात ह्या जमिनीचा सातबारा माझ्या नावावर आहे. माझा एक प्रश्न आहे आपल्याला, सातबाऱ्यावर आपलं नाव आहे का आपल्या नावावर सातबारा आहे? वास्तविक कसं आहे? सातबाऱ्यावर आपलं नाव आहे याचा अर्थ जमीन जशास तशी राहणार आहे, निघायचं आहे ते आपल्याला. बरेच लोक माझं माझं म्हणत राहिले परंतु ते सगळेच गेले, त्यांच्या प्रॉपर्टी मात्र तशाच राहिल्या. याचा अर्थ ते प्राप्त होणं म्हणजे आपल्याला कृतार्थ समजण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळे पदार्थ नाशिवंत आहेत. मग संतांनी तर ब्रह्मपदापर्यंत सगळ्या पदार्थांना नाशवान म्हटलेलं आहे. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हे सगळं अनित्य आहे, टिकणारं नाही. कोणाचं आयुष्य कमी असेल, कोणाचं जास्त असेल, फरक एवढाच आहे. म्हणून संतांनी मात्र या भौतिक पदार्थाच्या लाभाला कधीच धन्यता अनुभवली नाही. म्हणून भू धन पद या सगळ्या गोष्टी एकतर नाशिवंत आहेत आणि दुसरी म्हणजे नाशिवंत आहेत याचा अर्थ एकतर त्या नाश पावतील, नाहीतर त्यांच्या संबंधानं त्यांचा जो आपला संबंध येणारा जे मधला दुवा आहे जोडणारा वेल्डर, तो म्हणजे देह आहे. कारण भूमी असो, धन असो वा पद असो, या शरीरात जोपर्यंत तोपर्यंतच आहे. मग ज्या शरीराच्या संबंधाने या सगळ्या गोष्टी मिळणाऱ्या आहेत ते शरीरच जर नाशिवंत असेल तर मिळणाऱ्या वस्तू शाश्वत असतील का हो? म्हणून तुकोबारांनी दोन प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. ते काही फार अवघड आहेत, त्याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला फारच अभ्यास करावा लागतो अशातला काही भाग नाही. सहज विचारलेले प्रश्न आहेत. तुकोबाराय म्हणतात, सांगा म्हणे, देह तव काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोराव रक्षण असे भासत असे. देह खरा आहे का हा पहिला प्रश्न, आणि देहासंबंधानं प्राप्त झालेला पसारा खरा आहे का हा दुसरा प्रश्न तुकोबारायांचा. म्हणजे एक तर देह खरा नाही आणि देहाच्या संबंधानं प्राप्त झालेल्या गोष्टी खऱ्या नाहीत. का खऱ्या नाहीत? अरे देह जिथं खरा नाही तिथं देहाच्या संबंधानं मिळालेलं खरं कसं असेल? उदाहरणार्थ तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, बीज ज्याचा शीन तेची फळ. जे बीज खरं नाही त्या बियापासून झाड झालं, त्या झाडाला फळं लागली, त्या फळाचा रस आमरस आम्ही खाल्ला, हे किती खरं आहे? गंधर्व नगरच खरं नाही तर गंधर्व नगरीला जाऊन आम्ही बघून फिरून आलो हे म्हणणं किती खरं आहे? मी एकदा खूप वर्षापूर्वी आदरणीय अनिल महाराज पाटील बाबळगावकर त्यांच्या मुखातून एक दृष्टांत ऐकला होता. एक माणूस असा गडबडीने येत होता, कपाळाला म्हणजे आपला वारकरी गंध नाही पण एखाद्या उत्सवात जसा लावतात तसा गंध वगैरे लावलेला त्याला. अहो म्हणले, वा 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 कुठून आलात? काय म्हणले, गंध हे लिहून कुठतर कार्यक्रमाला गेला होता वाटतं. हो म्हणले, कार्यक्रमाला गेलो होतो. काय कार्यक्रम होता? म्हणले, लग्न होतं. म्हणजे बरं बरं बरं. कोणाचं लग्न होतं?
त्यांनी सांगितलं भीष्माचार्याच्या मुलाचं आणि हनुमंतरायाच्या मुलीचं लग्न होतं. म्हणजे बरोबर लग्न कुठं होतं? गंधर्व नगरीमध्ये होतं. अरे वा, म्हणजे लग्नाला मग जेवायला वगैरे काय बेत चांगला होता का जेमतेम होता? अरे म्हणजे श्री बालाजीचा बेत होता. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, असा बेत होता म्हणजे जेवायला. म्हणजे मग बासुंदी केलेली होती का? म्हणजे होय. पण त्यानं सांगितलं की एक विशेष होतं म्हणजे त्या बासुंदीचं, की ती बासुंदी सामान्य दुधात बनवलेली नव्हती. मग का गाढवाच्या दुधात? नाही, तसं नाही, पण कासवाच्या दुधात बनवलेली बासुंदी होती. म्हणजे बरं, आता या गोष्टी लक्षात घ्यायसारख्या आहेत सगळ्या. म्हणजे बरं, मग लग्नाचा मंडप, त्यांनी सांगितलं लग्नाचा मंडप सुद्धा विशेष होता. त्या लग्नाच्या मंडपाला वापरलेल्या दांड्या हे सशाची आणि घोड्याची शिंग होते. म्हणजे बरं, आता याच्यात खूप वाढवता येईल ह्या सगळ्या गोष्टी, पण मला सांगायचं एवढंच आहे, जिथं नवरा नवरीच खरे नाहीत, कारण भीष्माचार्य ही ब्रह्मचारी आणि भगवान मारुतीराया ही ब्रह्मचारी, त्याची मुलगा आणि त्याची मुलगी, जिथं नवरा नवरीच खरे नाही. कासवीच्या दुधापासून बासुंदी कशी बनेल हो? कासवीला दूधच नसतं. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. कासवीचं बाळ हे नुसतं आईच्या दृष्टीनं वाढतं. म्हणून तर काही माणसं म्हणतात, बोलतात व्यवहारामध्ये, आमच्यावर कासव दृष्टी राहू द्या. कासव दृष्टी राहू द्या म्हणजे ते वात्सल्याची दृष्टी आमच्यावर ठेवा. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. कासवीला स्तनच नसतात तर दूध कुठून असणार? सांगण्याचा अर्थ असा, ती बासुंदी खरी नाही. म्हणजे मंडपाला लावलेले दांड्या कोणत्या होत्या? तर घोड्याची आणि सश्याची शिंग, सस्यशृंग. हे काही खरी गोष्ट आहे? घोड्याची शिंग काय खरी गोष्ट आहे? म्हणजे गंधर्व नगरात लग्न, ते काही खरी गोष्ट आहे? त्या लग्नाला केलेली सजावट, म्हणजे काय सांगायचं तुम्हाला त्या सजावटीचं वर्णन. ते सगळे ख पुष्प आणून तिथं बांधले गेले होते म्हणजे सजावट करायला. ख म्हणजे खम शब्दाचा अर्थ आहे आकाश, आवाळाला लागलेली फुलं सजावटीला. हे किती खरं आहे? हे जितकं खरं आहे तितकाच हा धन, पद, भूमी, हा देह या संबंधानं निर्माण होणारा पसारा खरा. जिथं देहच खरा नाही, जिथं बीजच खरं नाही, तिथं त्या योगानं प्राप्त झालेल्या गोष्टी कुठून खऱ्या असणार आहे? त्यामुळं संतांनी भूधन पद लाभाला धन्यता अनुभवली नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळं संपणार आहे. हे नाशिवंत स्वभावे, ज्ञानोबराय म्हणतात, हे स्वभावतः नाशिवंत आहे. बीज ज्याचा क्षीण तेची फळ. ज्याचं बीज जसं असेल फळही तसंच लागणार आहे. मला एक तुकोबरांनी एक विचारलेलं आहे, म्हणे सांगा डोरलीस केळ कैसे लागे? हे जुन्या लोकांना डोरलं माहिती, मी बघितलं नाही डोरलं, पण ते परसात यायचं, परस असायचे पूर्वीच्या लोकांचे, आणि त्याच्यात ते डोरलीचा येल यायचा का झाड यायचं, पसरून असायचं म्हणे. बघा आता ते मलाही माहीत नाही, पण त्या डोरलीच्या येलाला केळं कसं काय लागतील हो? तुलसीदासजी म्हणतात, बीज बोये बबूल का आम कहाँ से खाय. बाबळीचे झाडं लावून आंब्याची अपेक्षा कशी करायची आपण? तसं जर जिथं देहच नाशिवंत आहे तर त्या देहासंबंधानं प्राप्त होणारा जो काही लाभ असेल तो शाश्वत लाभ असणार नाही. म्हणून संतांनी संपत्ती मिळाली, पद मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, याला धन्यता अनुभवली नाही. हा पहिला भाग झाला की ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत म्हणून त्या धन्य नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, हे दुःखाला कारण आहेत. खरं तर नाशिवंत असणं हा एक वेगळा भाग आहे, आणि दुःखाला कारण आहेत. आपण त्या दिवशी प्रमाण म्हणून गेलो, येरते माईक दुःखाची जनिती. एक दुःखाची जनती आणि नाही आदी अंत्य अवसानी. नाही आदी अंत्य अवसानी म्हणजे नाशिवंत आहे, आणि दुःखाची जनिती म्हणजे दुःखाला निर्माण करणारी आहे. विचार करा, पद प्रतिष्ठा मिळालेल्या लोकांच्या जीवनात सुख आहे का दुःख आहे? प्रॅक्टिकली विचार करायचा झाला तर शेतात रोजानं जाऊन खाणारा माणूस जितका सुखी आहे तेवढा त्या शेताचा मालक सुद्धा सुखी आहे का नाही ही शंका आहे. कारण शेताच्या मालकाला चिंता आहे, पाऊस पडेल का नाही, पाऊस पडला तर उघडेल का नाही, उघडला तर पेरणी लवकर होईल का नाही, पेरणी झाली तर पुन्हा पाऊस पडेल का नाही, त्याला फवारणं, रोग पडला तर फवारायचं टेन्शन, ते झालं तर पीक सुरक्षित ठेवण्याचं टेन्शन, ते झालं तर रास झाली की धान्य घरी येऊन पडलं की भाव, ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन शेतकऱ्याला आहे. रोजगाराला काय?
सकाळी यायचं, काम करायचं, आपला रोजगार घ्यायचा, घरी निघून जायचं. तुझं शेत आलं काय, गेलं काय, तिकडं त्याला काडी लागली काय, सोनं लागलं काय, त्याला घेणं देणं. सांगण्याचा अर्थ असा, ज्याच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दुःखाला कारण. पद, प्रतिष्ठा, धन हे सगळे, भूमी, भावाभावात भांडणं लावायला पुरेशी आहे. अर्थात संघर्ष जिथं आहे तिथं सुख नाही. म्हणजे ठीक आहे, धन तर किती, हे सगळं जग जे आज वाद घालत बसलंय त्याला कारणच आहे ही संपत्ती. नाथ महाराज भागवतामध्ये येते पंचदशानर्थ हा म्हणतात. धनाजवळ 15 अनर्थ आहे. खूप त्याचा विस्तार करता येईल. आज काही तो मुख्य विषय नाही. पुढं कधी धनाच्या संबंधानं कुठल्या अभंगाचं चिंतन करण्याचा वेळेला तर त्याचा विचार करू. पण ह्या सगळ्या गोष्टी एक तर नाशिवंत आहेत आणि दुसरं संघर्षाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. म्हणून संतांनी याला धन्यता दिली नाही. मग धन्यता संतांनी कोणाला दिली याचा जर विचार करायचा झाला, संतांनी धन्यता कोणाला दिली हो? संतांनी धन्यता साधकाला दिली, संतांनी धन्यता संतांना दिली, संतांनी धन्यता संत दर्शनाच्या देशाला, संत दर्शनाच्या काळाला, संत भेटीच्या काळाला, संतांना, भगवत भक्तांना, जिज्ञासूला, ज्या भाग्यानं भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होईल अशा सद्भाग्याला धन्यता संतांनी दिलेली आपल्याला पाहायला सापडते. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये, आता थोडं कॉपी करतो कारण लईच ओव्या निघाल्यामुळं मला पाठ करणं झालं नाही. पाठ करणं झालं नाही म्हणजे पाठच करायला पाहिजे, पण आता घ्या भागून काय करता दुसरं. तर नाथ महाराज भागवतामध्ये धन्यता कोणाकोणाला देतात त्याचा विचार करू. आणि भागवतातली धन्यता पाहून झाली की मग पंचदशीमध्ये सुद्धा विद्यारण्य स्वामींनी धन्यता दिलेली आहे स्वतःला. धन्योहम धन्योहम असं म्हणून. तर त्या संबंधाने थोडासा आज आपण त्याचा विचार करणार आहोत. तर नाथ महाराज स्वतःच्या भाग्याला एका ठिकाणी धन्यता देतात. धन्य निज भाग्याची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मोनी. नाथ महाराज म्हणतात, काय माझं सद्भाग्य आहे की मी भगवत भक्ताच्या घरी जन्माला आलो. म्हणजे महाराज भगवत भक्ताच्या घरी जन्माला येणं धन्यतेचं साधन आहे. अहो महाराज, थोडा याचा बारकाव्यानं आपण विचार करायला पाहिजे की तुकोबरायांनी मोक्षाला नकार दिला आणि मागितलं काय? नको वैकुंठीचा वास. किंवा त्याची सुरुवात त्या अभंगाची, देवा ऐके ही विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया आहे इच्छा गती, हेची सुख आगळे. कोणतं सुख? या वैष्णवाचे घरी, मला वैष्णवाच्या घरी जन्माला घाला देवा. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मंतरी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. याचा अर्थ भगवत भक्ताच्या घरी आपला जन्म होणं हे आपलं भाग्य आहे महाराज. आणि ह्या भगवत भक्ताच्या घरी जन्म होण्याचं जे भाग्य आहे त्या भाग्याला नाथ महाराजांनी धन्यता दिली. धन्य निज भाग्याची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मोनी. याचा अर्थ काय आहे? माझं निज भाग्य धन्य आहे की मी वैष्णवाच्या कुळात जन्माला आलो. वैष्णव कुळ प्राप्त होणं फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला 6व्या अध्यायामध्ये देवाला. म्हणे, देवा, एखादा साधक परमार्थ करायला लागला आणि परमार्थ करता करता त्याचं आयुष्य संपलं, असं होतं ना. थोडक्यात आपण पंढरपुरावरून आळंदीकडं निघालो, पायीवारी करत निघालो. पावलं कुणी दिशेनं पडतायत? आळंदीच्या दिशेनं. पण दिवस मावळल्यावर कुठं झोपावंच लागते. तसा हा प्रवास आहे. भगवत साक्षात्कार काही एका जन्मात होणार नाही. एखादा कुणीतरी भाग्यवान साधक असतो की अभ्यासाचा उचलता पावलं जरी चालता दिवसाआधी ठाकिता सोहमसिद्धीते. इकडे दिवस मावळायच्या आत, म्हणजे आज परमार्थाला लागला आणि दिवस मावळायच्या आत देव भेटला त्याला. क्वचित असतात, सगळे नसतात असे, है ना. कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होनी उठी कवनी. असा एखादा कोणीतरी असतो की जो सद्गुरु मुखातून तत्वमसी या महावाक्याचं श्रवण करतो आणि त्याच क्षणी कानी जे ऐकिले डोळा ते कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरले तोची हरी, अशी अनुभूती येणारे क्वचित आहेत. नाही सगळे याचे अधिकारी नाही.
सगळे नाही है ना. काय मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धी यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः, असे क्वचित आहे. मग अर्जुनाने विचारलेला प्रश्न आपण चिंतनात घेत होतो की अर्जुनाने हा प्रश्न विचारला की म्हणे देवा, एखादा साधक परमार्थाला लागला, अजून तुमची भेट झाली नाही, पण त्याचं आयुष्य संपलं, तो मरण पावला, त्याचं काय होईल? पुढच्या जन्मात त्याला पूर्वीपासून पुन्हा परमार्थ करावा लागेल का आहे तिथूनच करावा लागेल? तर देवाने आज त्याचं उत्तर देताना असं सांगितलं की म्हणे अर्जुना, असा जर एखाद्याचं आयुष्य भानू लवकर मावळला, भगवत दर्शन, इकडं संसार बी सोडला आणि तिकडं देव बी भेटला नाही, मध्येच आयुष्य संपलं, त्याचं काय होईल? देवाने सांगितलं शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते, तो एका पवित्र कुळात जन्माला येतो, भगवत भक्तांच्या कुळात जन्माला पुढच्या जन्मामध्ये येतो, आणि जन्माला आला की तेव्हापासूनच मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, मग वयसेची या गावानं येता. एक कडी राहिली बघा, वयसेची या गावानं येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते, बाळपणातच त्याला सगळ्या मागच्या जन्मातलं ज्ञान होत जातं आणि तो पुढच्या प्रवासाला लागतो. म्हणजे वैष्णव कुळात जन्म होणं हे मागं केलेल्या परमार्थिक साधनेचं फळ आहे. म्हणून नाथ महाराज जी धन्यता देत आहेत की धन्य निज भाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा जन्मुनी, वैष्णव कुळात जन्म होणं हे धन्यतेचं साधन आहे, ही खरी धन्यता आहे. म्हणजे नुसतं जन्माला आला म्हणजे भागलं का? नुसतं वैष्णव कुळात जन्माला आला म्हणजे तो कृतार्थ झाला का? नाही. पण अन्य कुळात जन्माला येऊन वातावरण वेगळ्या विपरीत किंवा प्रतिकूल वातावरणात परमार्थ करणं सहज शक्य नाही. पण वैष्णव कुळात जन्माला आला तर त्याची इच्छा असो नसो सहज परमार्थ त्याच्या हातून होत राहील. म्हणून वैष्णव कुळात जन्माला जो भक्त येतो त्याच्या भाग्याला धन्यता दिली. कधी कधी वैष्णव कुळात जन्माला आला आणि भगवत चरणाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, असा जो जिज्ञासू आहे, ज्याला देव जाणायचा आहे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, ज्ञानोबराय वर्णन करतात. देव जाणायचा आहे, देव कसा आहे, देव म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, मी कोण आहे, माझा देव कसा आहे, तो देव मला मिळवायचं, ही ज्याच्या हृदयामध्ये तळमळ लागलेली आहे ना, तो जिज्ञासू सुद्धा, त्या जिज्ञासूला सुद्धा संतांनी धन्यता दिली बरं का. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. वसुदेवाचा आणि नारदाचा जो संवाद भागवताच्या प्रारंभामध्ये आलेला आहे, त्यामध्ये नारद वसुदेवांना धन्यता देतात की म्हणे देवा, नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा, वसुदेवा परमार्थ निष्ठा, धन्य धन्य तुझी उत्कंठा, तू भावार्थी मोठा भागवत धर्मी. म्हणजे नारदांच्या मुखातून एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतायत, म्हणतायत की धन्य धन्य तुझी उत्कंठा. धन्य धन्य तुझी उत्कंठा, कशाची उत्कंठा आहे वासुदेवांना? त्यांना का धनाची उत्कंठा आहे, प्रतिष्ठेची, पदाची उत्कंठा आहे? नाही. त्यांना उत्कंठा आहे ती शास्त्र समजून घेण्याची, देव समजून घेण्याची. त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत भागवताच्या प्रारंभामध्ये, ती उत्कंठा आहे त्यांना. म्हणून जी जिज्ञासुता आपल्या अंतःकरणामध्ये आहे, भगवंताला जाणून घेण्याची जी उत्कंठा आहे, त्या भावनेला सुद्धा संतांनी धन्यता दिली. त्यानंतर वाणीला धन्यता दिली. जे संत बोधयुक्त आहे, म्हणजे जे भगवत साक्षात्कारी संत आहेत, त्या संतांना धन्यता दिली. धन्य धन्य तो नारदू, ज्याशी सर्वी सर्वत्र गोविंदू, सर्वदा हरिनामाचा छंदू, तेने परमानंदू सदोदित. म्हणजे ज्यांना सर्वत्र भगवत दर्शन झालेलं आहे, असे जे ब्रह्मनिष्ठ महात्मे आहेत, ते महात्मे धन्य आहेत. भगवंताची कथा कीर्तन गाणारे ते सुद्धा धन्य आहेत. नाथ महाराज वर्णन करतात, ऐशी रामनामाची ख्याती, जगदुद्धारे केली कीर्ती, धन्य धन्य जे परिस्थिती, धन्य ते गाती रामचरित्र. म्हणजे जे प्रभुरामाचं म्हणजे देवाचं चरित्र परिसती म्हणजे ऐकतात, आणि गाती म्हणजे जे गातात, म्हणजे देवाची कथा गाणारे आणि ऐकणारे धन्य. याचा अर्थ काय आहे की
संतांनी जी धन्यता दिली ती सांसारिक लाभाला दिली नाही. ज्या योगे देव जवळ होईल, संत जवळ होतील, संतांची कृपा प्राप्त होईल, तो अनुकूल भाग प्राप्त होणं याला संतांनी धन्यता दिलेली आहे. ते सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीला धन्यता देत नाहीत. म्हणून तुकोबराय सुद्धा इथं जी धन्यता देत आहेत ती दिवसाला, कारण या दिवसानं आम्हाला संत दर्शन घडवलेलं आहे. म्हणून आमच्यासाठी हा दिवस धन्य आहे. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. नुसतं संत दर्शनाच्या दिवसालाच धन्यता दिली असं नाही. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य आहे ज्या काळामध्ये संतांची भेट आम्हाला झाली. म्हणले बरं, ज्या योगानं संत आम्हाला सुलभ झाले त्या प्रारब्धालाही तुकोबराने एकदा धन्यता दिली. धन्य मी मानीन आपुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. तुकोबराय म्हणतात माझं प्रारब्ध धन्य आहे. कधी धन्य ही आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटली कृपाळ. फेडिला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. म्हणून कधी धन्यता वेळेला, कधी काळाला, कधी दिवसाला, अशा प्रकारचा विचार आहे. मग महाराज, तुमच्या जीवनामध्ये तर दिवस रोजच असेल, पण संत दर्शनाच्याच दिवसाला धन्यता देण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे या दिवसाला धन्यता देता? महाराज म्हणले बाबा, हा संत दर्शनाचा दिवस आज उजडलाय, पण हा दिवस उजडावा म्हणून आम्ही अनेक जन्मापासून कठोर 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 अशी साधनं, सायास, पुण्य गोळा करण्याचा प्रयत्न केला, आणि ते सगळे केलेले सायास आज फळाशी आहे. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथाची मला प्राप्ती झाली, पण ती आज जरी निवृत्तीनाथ सद्गुरूची प्राप्ती मला झालेली तुम्हाला दिसत असली तरी पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी फळासी आली हो. परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतासी. संतांची भेट झाली आज दिसते तुम्हाला, पण या भेटीसाठी आम्ही काय काय केले? अनेक जन्मापासून किती मोठे मोठे सायास केले की आम्हाला संत दर्शन व्हावं, आणि ते सगळे सायास केलेले, अनेक अनंत जन्माचे सायास केलेले आजच्या दिवसात जर फलद्रूप होत असतील तर ते सगळे केलेले सायास ज्या दिवसानं आमच्या पदरात फळरूपानं टाकले, आमच्यासाठी तो दिवस धन्य आहे. मग काय काय सायास तुकोबरायांनी संत भेटीसाठी केले, कोणते कोणते सायास केले, त्या सायासाचं स्वरूप काय, त्या संबंधानं या दिवसाला धन्यता कशी, याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि आणखीन एका पद्धतीनं की संतरूपी सूर्य या दिवसात आमच्या जीवनामध्ये आले म्हणून हा आमचा दिवस धन्य आहे, असंही महाराज त्याचंही चिंतन आपल्याला करायचं आहे. पण तो सगळा भाग आपण उद्याला पाहू. आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.